कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. धने हळू, काय चाललंय तुझं? अरे पुढचा लग्नाचा नंबर तुझा आहे. तिने पिठासंग बॉक्सिंग करताना बघून माझ्याच पोटात गोळा आलाय. एवढं काय पीठ मळायला घेतलंय तू? ते दादा, ते ना आम्ही आज पार्टी करायचं ठरवलंय. कसली पार्टी? बागे नाही रे दादा, खोटं बोलते धनु दीदी. खोटं बोलते? नाही खोटं नाही. ते राजू आहे ना वा, तिला तिला जेवणाची नवीन ऑर्डर मिळाली. काय? कसली ऑर्डर? ऑर्डर म्हणायचंय तिला. शाळेचं वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे ना, त्याची जेवणाची ऑर्डर मिळाली राजू ताईला. अरे वा, राजू आचार्य म्हणून फेमस झालीस की तू. बर सामान आणलं का तुम्ही? मी पण मदत करतो तुम्हाला. दादा, तू आज काहीच मदत करायची नाहीस आणि दिवसभर फक्त वहिनी सोबत राहायचं. आम्ही बघतो ऑर्डरचं काय ते. आज हे सगळं बघून ना मला लय भारी वाटतंय. म्हणजे बघा ना, आज या कार्यक्रमात तुझा स्टेजवर प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहे. आणि त्याच कार्यक्रमाचं जेवण राजूने घेतलंय. आणि त्याच शाळेत माझी एक बहीण शिकवायला होती. सगळं बघून ना असं वाटतंय अख्खं जग माझ्या कुटुंबाच्या अवतीभोवती फिरतंय. खरंच दादा. अरे तुम्ही का थांबून राहिलाय? तुम्ही व्हा पुढं. तुमची वाट बघत असतील ना लोक. आम्ही मागून येतो तयारी करून. हा, लवकर या. हा बाय. टाटा. हॅलो हॅलो हॅलो, माईक टेस्ट. हॅलो 1 2 3 4. कृपया मागे जे उभे आहेत त्यांनी बसून घ्यायचे आणि जे बसलेले आहेत त्यांनी एकदम शांत राहा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. येथे जमलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व शिक्षकांचं, सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं गुळूम शाळेच्या वतीनं मी सहर्ष असं स्वागत करतो. आज आपण एका कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आज आपल्या शाळेचा वर्धापन दिन आणि तो याच ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री शरद जावडेकर यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आपल्या पंचक्रोशीचे सर्वे सर्वा, ते ज्यांच्या पाठीशी उभे राहतात ते आमदार खासदार निवडून येतात आणि पाठिंबा काढल्यानंतर तेच आमदार खासदार हरतात सुद्धा, असे किंग मेकर असणारे आपल्या सर्वांचे लाडके डॅडी जालिंदरराव निंबाळकर यांना सुद्धा मी मंचावर येण्याची विनंती करतो. जालिंदररावांना आपण सगळेच ओळखतो, पण आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या एकदम खास आहे. आपल्या गावचं उज्ज्वल भविष्य, आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी, आपल्या शाळेचं, आपल्या गावचं भूषण असणाऱ्या, वैद्यकीय क्षेत्रात गतवर्षी पहिला नंबर मिळवणाऱ्या गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर तुळजा सूर्यकांत जगताप यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. डॅडी, तिच्यासाठी लयच टाळ्या वाजता येतं. असं वाटतं या टाळ्या वाजवणाऱ्यांचे ना हात तोडावे. सर, ही जागा प्रमुख पाहुण्यांसाठी आहे. प्लीज आज जरा तुम्ही खाली बसताय का? ती प्रमुख आणि आम्ही सामान्य आहे का? तिकडं पुढची लावा तिला. चिरंजीव, बरोबर आहे त्यांचं. खुर्ची ही कमवावं लागते आणि तिनं ती कमवली असं त्यांचं म्हणणं आहे. बस तुम्ही खाली बस. उड्या, तुला सांगतो, आपल्या राजूचा स्वयंपाकात आणि मसाल्यात कुणीच हात धरू शकत. मसाले भात, मसाले भात आली आली. वा
सुटलंय. काय धनु दीदी वंडरफुल असतं ते. तेच ते भागू, तेच ते. नुसतं वासरच माझी जीभ खवळली. खरंच खाल्लं तर काय होईल? देवा, थँक्यू थँक्यू. एवढं टेस्टी जेवण बनवणारी बहीण तू मला दिली. थँक्यू. थांब धनु दीदी, मी तुझ्यासाठी ताट घेऊन येते. थांब थांब थांब, शांत शांत हो. धनु दीदी पोरांसाठी आहे. हा लहान पोरांसाठी. हा हा थोड्या. अगं हो हे धर. सावकाश सावकाश. अगं धनु दीदी हळू खा. कसं झालंय? राजू, काय झालं? वा वा, एक नंबर, एक नंबर. ए राजू, अगं एक नंबर करून दोन्ही टोप संपवली. चला. बर बर बस. हे उचल उचल, ती पोरं उपाशी मारायची नाहीत. नाही राजू ताई मला. अगं भागू, आज मी तुला आल्यावर देते ना. आपण तसं पण शाळेत घेऊन चाललोय ना. मी तुला आल्यावर देते. ठीक आहे, शाणी आहे. राजू, हे झालं का नाही? का मला पण नानींकडे जायचं स्वयंपाक करायला. चला चला चल 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 चल. आता आपल्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष जालिंदरराव निंबाळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार 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 नमस्कार. या ठिकाणी उपस्थित शाळेचे सगळे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थ्यांचे पालक आणि माझ्या बालगोपाल दोस्तांना मनापासून अभिनंदन करतो. तसं काय आमचं मनोगत आम्ही इथं अनेकदा व्यक्त केलेलेच आहे बा. पण तुम्हाला खरं सांगतो दोस्तांनो, मला बोलण्यापेक्षा समाजाची सेवा करायला, समाजासाठी झटायला, म्हणजेच कामातून बोलायला जास्त आवडतं. आता लोक म्हणतात की आम्ही काय ते किंग मेकर आहोत का. तर गावातल्या लोकांनी कोणाला मतं द्यावी, कोणाला निवडून द्यावं ते आम्ही ठरवू. आणि तसं होतं बी. आताच निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार शशिकांतजी सरनौबत यांच्या निवडून येण्यात आमचा लय मोठा वाटा आहे. पण आम्ही काय म्हणून किंग मेकर झालो का? तर नाही, तसं आम्ही तरी अजिबात समजत नाही बा. हा, पण आमच्या घरात मात्र आम्ही आमच्या लेकीला आम्ही घडवलं, तिला डॉक्टर आम्ही बनवलं. सांगायचं असं की आम्ही किंग मेकर नसलो तरी क्वीन मेकर मात्र आहोत बर का. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.